योग्य रिअल्टर हा कसा निवडावा, म्हणजे कसं फर्स्ट टाइम होम बाहेर जातात ते बघायला जातात, एखादा रिअल्टर येतो समोर, हे कसं कळणार की जेन्युइन आहे की नाही, म्हणजे तो नक्की आपल्याला सगळे बोलतात ना सगळी इन्फॉर्मेशन देणार किंवा ते जेव्हा रिअल्टरला भेटतात तेव्हा त्यांनाही कळतं ना की माणूस त्यांना 5 मिनिटात त्याशी बोलून कळतो की हा मला काही उगाच विकतोय, म्हणजे हा सेल्समन आहे का हा जेन्युइन माणूस आहे. दॅट इज द फर्स्ट थिंग यू शुड लुक फॉर. पण ते ऑलरेडी बायर्स बघतच असतात त्या गोष्टींकडे. सो माझं त्याच्यामध्ये सजेशन राहील, एका रिअल्टरशी फक्त बोलू नका. लाईक बिंग अ रिअल्टर मी असं कधीच म्हणणार नाही माझ्याकडे या माझ्याशी बोला. नो, आय विल नॉट से दॅट. टॉक टू मी, टॉक टू 5 more रिअल्टर्स, देन यू विल अंडरस्टँड. त्यांच्यावर जाऊन घरं बघा ना शॉर्ट. सो पहिली स्टेप फर्स्ट टाइम होम बायर्सनी ती करावी की तो रिअल्टर बरोबर एखाद दुसरं घर बघा जाऊन, तो काय सांगतोय, त्याचे आस्पेक्ट्स काय आहेत, तो तुमच्या पुढे काय मांडतोय. आणि सगळ्यात मोठा रेड फ्लॅग ह्याच्यामध्ये मी होताना सांगेन ना की पुशी रिअल्टर फाइंड आउट लाईक, अँड बायर्स विल नो, ॲज आय सेड, लाईक आय एम रिपीटिंग माय सेल्फ, दे विल नो राईट अवे दॅट ही इज पुशिंग. हेच घर घ्या, बिडिंग वॉर मध्ये निघून जाईल. नो, दॅट्स अ हायेस्ट रेड फ्लॅग. हे थोडं बस ट्रेन आणि घर म्हणेन मी, राईट. बस ट्रेन आणि घर एक गेलं की पुढचं येतं. डू नॉट गो फॉर अ पुशी गाय हू इज सेइंग नाही दिस इज अ बेस्ट अँड फायनल ऑफर युअर गेटिंग. नो, देर इज नो बेस्ट अँड फायनल ऑफर. मोर हाऊसेस विल कम. यू नीड टू वेट. तुम्हाला शांतपणे बघायचंय. आणि रिअल्टरशी तुमचं ह्युमन 1-to-1 कनेक्शन कसं होतं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे.